लोकमत समूहाच्या वतीने ज्यावेळेस पुरस्कार प्राप्त होतो त्यावेळेस एका गोष्टीची खात्री, मला वाटतं मी गेल्या वर्षी देखील याचा उल्लेख केला होता की एका गोष्टीची खात्री नक्कीच असते की आपण केलेल्या कार्याची ज्यावेळेस कोणी प्रशंसा करतं त्या प्रशंसेच्या माध्यमातून वेगळी ऊर्जा प्राप्त होते। आणि आज आपण सर्व सरपंच तीच ऊर्जा इथून नक्कीच आपल्या कार्यामध्ये भर टाकण्यासाठी आपण इथून घेऊन जाल हा माझा विश्वास आहे। एकंदरीत मला कल्पना आहे की कदाचित पुरस्कार हे अनेक वेळेला दिले जात असतील, परंतु ते निष्पक्ष पद्धतीने त्याची चाचणी करणं, निष्पक्ष पद्धतीने विजेते निवडणं, मला वाटतं त्या प्रक्रियेला सर्वात जास्त महत्व आहे। आणि पुरस्कार देत असताना जलसंपदा विभागामध्ये कोणी चांगलं काम केलेलं आहे, रोजगार निर्मितीमध्ये कोणी चांगलं काम केलेलं आहे, ह्याची सर्व चाचपणी करून आज हे पुरस्कार सोहळे इथे दिले जात आहेत। मी या निमित्ताने नक्कीच अभिनंदन करेन ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ग्रामविकास विभागाचे मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेजी। आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात असतात, परंतु खऱ्या अर्थाने या योजना जनतेपर्यंत पोहोचतात का, खऱ्या अर्थाने या योजनेच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळतोय का, ह्याचा एक वेगळ्या पद्धतीने नेहमीच आम्ही वेळोवेळी आढावा घेत असतो। परंतु योजनांची मांदियाळी ही आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आगळवेगळं अभियान, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान हे माननीय फडणवीस साहेबांनी, जयकुमार गोरे साहेबांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राबवलं जाते। मी त्यांचं मनापासून आज या व्यासपीठाच्या निमित्तानं अभिनंदन करतो। महत्वाचं अभियान आहे, आपण सर्वांनी देखील या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे। मला आत्ताच काही विजेत्यांनी देखील मगाशी सांगितलं की ज्यांना इथे पुरस्कार ज्या सरपंचांना मिळालाय त्यांना तालुकास्तरीय या अभियानामध्ये तालुकास्तरीय म्हणजे त्यांची निवड झालेली आहे किंवा ते विजेते झालेले आहेत, जिल्हा स्तरावरती ते विजेते झालेले आहेत आणि आपली नक्कीच कार्याची छबी आपण इथे उमटवतो आणि मी त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो। मला कल्पना आहे की आज मी राज्यमंत्री असेन किंवा जयकुमार गोरेजी आज कॅबिनेट मंत्री असतील, परंतु आमच्या दोघांचाही मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ आहे। आज ग्रामपंचायतच्या निवडणुका त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा थेट सहभाग नसतो, कुठल्याही पक्षाच्या राजकीय चिन्हावरती ह्या निवडणूक लढवल्या जात नसतात, परंतु तरी सुद्धा कदाचित जेवढं राजकारण विधानसभेत होत नाही तेवढं राजकारण प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं। आणि एक वेगळ्या पद्धतीची कसोटीला आपण समोरे जात असता आणि ह्या कसोटीला सामोरे जाऊन आपण विजय झालेले आहात। विशेषतः आता सरपंचांच्या निवडणुका आता या थेट सरपंचांच्या निवडणुका होत असतात, आता सदस्यांमधल्या निवडणुका या कमी होतात आणि म्हणून ह्या निवडणुकीला देखील एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे। आणि थेट सरपंचांच्या निवडणुकाच्या नंतर आपण सरपंच म्हणून जेव्हा विजयी होता तर नक्कीच जनतेच्या आपल्याकडनं अपेक्षा असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता पंचायत समितीपेक्षा जास्त महत्व आता ग्रामपंचायतीला आलेलं आहे। म्हणजे आता आमच्याकडे पाहायला मिळतं, अगोदर सरपंच निवडून आल्याच्या नंतर जरी पुढची पायरी तो विचार करायची की आम्हाला आता पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, पण आता कोणीही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य होऊ पाहत नाही, आता मला सरपंचच राहायचंय। म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये देखील अशी अनेक उदाहरणं आहेत की पंचायत समितीचा सभापती राहून गेलेला व्यक्ती पुढच्या वेळेला नाही, मला आता काय पंचायत समिती जाणार, मला रस, मला पुन्हा ग्रामपंचायतचा सरपंचच व्हायचंय अशी इच्छा व्यक्त करताना आम्ही अनेक जणांना पाहिलेलं आहे। कारण ह्याचं एक गोष्ट लक्षात घ्या, का घडतंय आपल्या सर्वांना माहिती आहे की आता वित्त आयोगाचा देखील निधी हा थेट आता ग्रामपंचायतीमध्ये येतो। वित्त आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा सेसच्या माध्यमातून असेल किंवा राज्याच्या विविध योजना ह्या राबवण्याच्या बाबतीत असेल, मला वाटतं जेवढा विकास आमदार करतो त्यापेक्षा जास्त विकास हा सरपंचांनी जर का ठरवलं तर आपल्या गावाचा विकास हा करू शकतो, इतकी मोठी ताकद ह्या पदामध्ये आहे। आणि मला वाटतं आपण ते कार्य अतिशय उत्तमरित्या करताय, म्हणून आज लोकमत समूहाने आपला सन्मान करायची आज निर्णय घेतलाय। म्हणून मला वाटतं मी अधिक वेळ घेत नाही,
परंतु सरपंच म्हणून आपण आपल्या गावामध्ये जे काही कार्य करत आहात मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आज लोकमत समूहाचा पुरस्कार मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही बाबांनो, कारण हा पुरस्कार काही विकत घेता येत नाही. जो अतिशय उत्तमरित्या काम करतो त्याच्यावरतीच लोकमत समूहाची ही थाप पडते आणि आपल्या सर्वांनी ही थाप मिळवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आज मी इथे अभिनंदन करतो.